सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण मऊ लुसलुशीत दुधात सोडली की लगेच विरघळेल अशी पुरणपोळी बनवूया। पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य काय आहे ते आधी बघूया। आपण पाव किलो चण्याची डाळ घेतले, पाव किलो डाळ आहे, त्याच्यासाठी गूळ पण पाव किलो घेतला आहे। 50 ग्राम बारीक रवा लागणार आहे। आपल्याला 300 ग्राम मैदा लागणार आहे। हिरवी वेलची, जायफळ, आणखीन सुंठ लागणार आहे। पुरणपोळीची डाळ शिजवण्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतले। पाणी पहिलं जास्त घ्यायचं, चण्याची डाळ शिजायला वेळ लागतो। पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत, अर्धा चमचा तेल घालूया। तेल घातलं म्हणजे डाळ लवकर शिजते। पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण डाळ निवडून घेऊया। हिरवी डाळ असते ती काढून घ्यायची, लवकर शिजत नाही। आपल्याला डाळ धुवायची आहे। एक भांडं घेते, डाळ धुवायला मी गरम पाणी घेतले। डाळीमध्ये जास्त पाणी घालून डाळ चांगली धुवून घ्यायची। धुतलेल्या डाळीमध्ये अर्धा चमचा तेल घालते, पूर्ण तेल डाळीला लावायचं आहे। डाळ शिजवताना डाळीला तेल लावलं म्हणजे पुरण आपलं नरम होतं। पाणी गरम झाले, धुवून घेतलेली डाळ घालते। डाळ उकळली की वरती फेस येतो ना, तो काढून घ्यायचा असं। हे बघा, गॅस बारीक केला की व्यवस्थित काढता येतो। डाळ शिजायला ठेवल्यावर पळी ठेवायची म्हणजे डाळ सर्व गॅसवर सांडत नाही। डाळ शिजायला जेवढं आपण पाणी ठेवले तेवढं कमी पडलं तर मग गरम पाणी करून घालायचं। आपण डाळ शिजायला ठेवले ती बघूया। डाळीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायला लागणार आहे। 1 तांब्या पाणी घालते म्हणजे कटाच्या आमटीसाठी पण होईल। आमच्याकडे पुरणपोळी बनवली की कटाची आमटी पाहिजे, सर्वांना आवडते। डाळ शिजते तोपर्यंत आपण गूळ बारीक करूया। गूळ बारीक करून घेतला म्हणजे पुरणामध्ये लवकर विरघळतो। डाळ शिजले का बघूया। डाळ शिजले, आपल्याला डाळीचं पाणी काढून घ्यायचं आहे। डाळीचं सर्व पाणी काढून घेतले, नंतर विसरायला होतं, आमटीसाठी डाळ काढून ठेवते। कधी कधी काय होतं, आपण गूळ टाकतो आणि किंवा डाळ काढायची विसरून टाकते। एवढी बस। कटाची आमटी बनवतो त्याच्यात थोडीशी डाळ वाटून घालायची म्हणजे आमटी चांगली होते। तर डाळ आपल्याला गॅसवर ठेवायची आहे। डाळीमध्ये बारीक केलेला गूळ घालते, सर्व गूळ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅस बारीक ठेवून पुरण परतून घ्यायचं आहे। पुरण एकसारखं परतत राहायचं, खाली लागून द्यायचं नाही। आता आणखीन 5 मिनटं लागतील। पुरण आपलं झालेलं आहे। पुरण आपलं बनवून झालं आहे। हे कसं ओळखायचं आपण बघूया। एक चमचा घ्यायचा, हे बघा असा उभा करून बघायचा, उभा राहिला म्हणजे आपलं पुरण झाले। आता मी गॅस बंद करते। 1 चमचा पुरणपोळीचा मसाला तयार केला आहे तो घालूयात। मसाला आपल्याला पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आपण डाळ शिजवताना अजिबात हळद घातली नाही, तरी पण पुरणाचा कलर किती छान आला आहे, पिवळा। डाळ व्यवस्थित शिजवायची। आता आपल्याला पुरण गरम आहे तेव्हाच वाटायला घ्यायचं आहे। थंड झाले की मग लवकर वाटलं जात नाही, वेळ लागतो आपल्याला। आपण पुरण वाटण्याची सोपी पद्धत बघूया। मी एक ताट घेतलं आहे, ताटामध्ये आपली रोजची पीठ चाळायची चाळण ठेवते। चाळणीमध्ये पुरण काढून घ्यायचं आहे। एका वेळेला जास्त नाही घ्यायचं, थोडं थोडंच घ्यायचं। पुरण गरम आहे, मी ते वाटी घेतले, वाटीने पटापट वाटून घ्यायचं। हे बघा किती पटकन पुरण वाटून झालं, वेळ नाही लागत। गरम आहे ना तेव्हाच वाटायला घ्यायचं। याच पद्धतीने आपण राहिलेलं पुरण पण वाटून घेऊया। हे बघा किती लगेचच आपलं पुरण वाटून झालं। आता ही थोडीशी कडक डाळ राहिले, त्याचं काय करायचं ते आपण बघूया। पुरण असं एकदम बारीक वाटून घ्यायचं म्हणजे पोळी लाटताना पोळी आपली उकलत नाही। ही थोडीशी डाळ राहिले ती मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायची। छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं। हे बघा एवढ्या डाळीतून एवढीशीच निघाली। ही डाळ वाटून घेते। ही बघा ही थोडीशी डाळ होती ना, ती पण छान वाटली, एकदम पुरणासारखी झाली। वाटलेली डाळ पण पुरणामध्ये मिक्स करूया। पुरण अजून गरम आहे, गरम पुरण असलं तर झाकून ठेवायचं नाही, मग पुरणाला पाणी सुटतं। थोडा वेळ असं वाऱ्यावर ठेवायचं। आपण पुरणपोळीचं पीठ मळायला घेऊया। 50 ग्राम रवा घेतला आहे, तो एका खोलगट भांड्यामध्ये घालूया। रव्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। रवा सर्व मिक्स करूया। रवा चाळून घेतला आहे, रव्यामध्ये आळ्या असतात। पंधरा मिनटं रवा झाकून ठेवायचा आहे। आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे।
मैद्यामध्ये चिमूटभर मीठ घालते. मैदा चाळतानाच मीठ घालायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं. पिठामध्ये आधी पाणी नाही घालायचं, आपण रवा भिजवून घेतला आहे ना तो घालायचा, त्याच्याने पीठ भिजवून घ्यायचं. लागेल तर मग पाणी घालायचं. म्हणून रवा भिजवताना जास्त नाही पाणी घालायचं, कमीच घालायचं. सर्व रवा घालते. आता मी इथे बारीक रवा घेतला आहे. रवा असेल आणि तो जाड असला तर मिक्सरला लावून बारीक करायचं. जाड रवा तसंच मळायचा नाही. आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. पाणी मी हातावर घेते. आपण पुरण तयार केलं त्याच्यामध्ये पण हळद घातली नाही किंवा पिठामध्ये पण घेतली नाही, तरी पण आपल्या पोळ्या आहेत ना एकदम छान होणार आहेत. पीठ एकदम चांगलं मळून घ्यायचं आहे. आपल्याला पिठामध्ये आता तेल नाही घालायचं आहे. आपण परत पीठ मळायला घेणार ना तेव्हा तेल घालायचं. पीठ आपल्याला 2 ते 2.5 तास झाकून ठेवायचं आहे. एक डबा लागेल, आपण डबा घेऊया. डब्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे पीठ चिकटणार नाही. पीठ मुरतं तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते. हे आपलं रोजचं चपातीचं टोपलं आहे, त्याच्यामध्ये आपण केळीचं पान ठेवूया म्हणजे गरम गरम पोळी काढली का पोळीला पाणी नाही सुटणार. केळीचं पान पुसून घ्यायचं. चला आपण पीठ मळून ठेवलं आहे ते बघूया. पीठ नरम झालं आहे, आता परातीत काढून मळून घ्यायचं. पीठ आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पिठामध्ये थोडंसं तेल घालूया. असं पीठ मळलं ना म्हणजे लवकर होतं. छान पीठ झालं आहे आपलं, जास्त मळायची गरज नाही. पीठ मळून झाले. आपल्याला पाहिजे तेवढा एक गोळा काढून घ्यायचा. पळपोटाला एक कपडा बांधून घेते म्हणजे पोळी आपल्याला व्यवस्थित लाटता येते. पळपोटाला कपडा एकदम घट्ट बांधून घ्यायचा, हात फिरवायचा. आपण पिठाचा गोळा घेतला आहे त्याला हातावर थोडा मळून घ्यायचा आधी. की आता सुक्का मैदा घ्यायचा, गोळ्याला लावायचा. आपण मोदकाची पारी कशी करतो तसंच करायचं. तेल नाही लावायचं, मग नंतर गोळा बंद होत नाही. छान अशी वाटी बनवून घ्यायची. तर पुरण भरूया. पीठ घेतलं होतं त्याच्यापेक्षा जास्त पुरण भरायचं. आधी थोडं भरून घ्यायचं. तर हळूहळू आपल्याला पिठाचा गोळा बंद करायचा आहे. छानपैकी असा आता असा घेऊन फिरवत राहायचं. वरती हे पीठ आलं त्याला काढून घेते. आता गोळा पूर्ण बंद करायचा. तर आपल्याला पिठाच्या गोळ्याला सुक्कं पीठ लावायचं आहे. दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं. पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटताना हळूच लाटायची, आधी कड्याने लाटायची आपल्याला. छान पोळी लाटून झाले. तवा गरम करायला ठेवते.
तवा गरम झाला आहे, पोळी टाकते. पोळी एका बाजूने झाले, उलटी करायची. आता पोळी आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे. तूप लावायचं. तूप लावून पोळी आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे. तूप तेल काही लावलं तरी चालेल. बघा आपली पोळी किती छान फुगले. पोळीला मधून घडी घालते. बघा किती छान पोळी झाली. अशी पोळी बनवायची. चला आपली पुरणपोळी कशी झाली बघूया. दिसायला किती छान दिसत आहेत पोळ्या. अशा पोळ्या बनवायच्या. हे बघा हातात पोळी घेतली ना, मऊ लुसलुशीत कापसासारखी लागते. ही पोळी दुधामध्ये सोडली की लगेच विरघळणार. आपल्या पुरणपोळ्या बनवून झाल्यात. छानच झाल्यात, कारण आपल्याला बघूनच कळतंय. एक पोळी आपण बघूया. दोन दिवस या पोळ्या ठेवल्या ना तरी अशाच राहणार. पुरणपोळी दुधाबरोबर खावा किंवा आमटीबरोबर खाल्ली तरी पण चांगली लागते. माझ्या पद्धतीने एक वेळा पुरणपोळी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. पुरणपोळी गरम आहे ना तेव्हा झाकण नाही ठेवायची, थोडा वेळ अशीच ठेवायची. मी पुरणपोळी करताना रवा आणखीन मैदा घेतला आहे. तुम्हाला नसेल आवडेत नुसत्या गव्हाची केली तरी पण चालेल, चांगलीच होते.